रामकृष्ण हरी मंडळी, मी आपलं DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजचा जो फ्लॅट आहे आपल्याकडे हा 1 BHKचा फ्लॅट आहे। कार्पेट जर विचार केला तर 550 युजेबल कार्पेट असणार आहे। युजेबल कार्पेट 550, जेणेकरून तुम्हाला आता ज्या बाल्कनीमध्ये आपण उभे आहोत ही बाल्कनी किंवा ड्राय एरिया, त्या सगळ्या गोष्टी ड्राय बाल्कनी डक्ट वगैरे सगळे ते युजेबलमध्ये असतील, त्याच्यामुळं युजेबल कार्पेट 550 असणार आहे। ग्राउंड प्लस तसं बघितलं तर 28 माळ्याची बिल्डिंग आहे आणि आपला पण हा फ्लॅट 1 BHK हायर फ्लोअरलाच आहे। ज्या मंडळींना हायर फ्लोअरची अपेक्षा आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट असू शकतो। समोर जर बघितलं तर हिरानंदानी ही पूर्ण दिसते आणि हिरानंदानीच्या अंतर्गत असणाऱ्या शाळा, TCS कंपनी किंवा श्रीमा स्कूल, त्याच्यानंतर हॉरिझन प्राईम हॉस्पिटल, त्याच्यानंतर हिरानंदानी केम्स हॉस्पिटल तर घरातून दिसते, हॉटेल्स, त्या सगळ्या सुखसुविधा असणारं खरं तर हे एक हिरानंदानी इस्टेटच्याच बाजूला असणारं सिंगल एक टावर आहे, ज्याच्यामध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस नाही आहे, मेकॅनिकल कार पार्किंग आणि एक सरळ एक बिल्डिंग असणार, याच्यापेक्षा जास्त इथे काहीच नाही। ज्या मंडळींना मेंटेनन्स कमी हवा आहे आणि ह्या दुनियादारी नको आहे, मला असं वाटते त्यांच्यासाठी हा फ्लॅट नक्की चांगला असू शकतो। आणि विशेष म्हणजे घरातनं जर बघितलं तर मात्र पूर्णपणे खाडीचा व्ह्यू असा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा दिसतो, जो तुम्ही आत्ता अनुभवू शकता की व्हिडिओमध्येच अनुभवू शकता की हां, खरोखर खाडीचा व्ह्यू तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतोय। इकडे TCS कंपनी किंवा बाकी सगळ्या गोष्टी असल्या कारणानं भाडे तत्वावरती जरी द्यायचं ठरलं तर साधारणतः 25,000 रुपयापर्यंत तुम्हाला भाड्या तत्वावरती पण हे घर जाऊ शकतं। आणि ह्याचा जर तुम्ही फ्लॅट बघितला तर फ्लॅटचं लेआउट बघा किती मोठा आणि किती प्रशस्त याचा हॉल तुम्हाला जाणवतो। तिथून जरी तुम्ही बघितलं इथपर्यंत तर अशा मस्त आणि पद्धतशीरपणे असा तुम्हाला हॉल मिळतो। आणि याचं जर फेसिंग बघितलं तर साऊथ वेस्ट फेसिंगचं हे घर असेल आणि ज्यावेळेला घराच्या बाहेर आपण मार्गक्रमण करणार आहोत त्यावेळेला तुम्हाला एक लिफ्ट तिकडे, एक ह्या साईडला लिफ्ट आहे आणि एक लिफ्ट तुमच्या इथे पण आहे। आणि 2च फ्लॅट ह्या साईडला आहेत आणि समोरच्या साईडला 2 फ्लॅट आहेत। आणि जर फायरसाठी त्यांनी एक ह्या साईडला स्टेअरकेस आहे, अधिक त्या साईडला एक स्टेअरकेस असणार आहे। अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। ज्यावेळेला फ्लॅटच्या आपण आतमध्ये एंट्री करतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता, तुम्हाला जाणवेल की जर हा हॉल आहे तो खूप मोठा आणि प्रशस्त तुम्हाला नक्की जाणवेल, कारण की तिथून जर तुम्ही बघितलं तर असा मोठा हॉल तुम्हाला मिळतो। आणि हॉलच्या नंतर इमिडिएटली स्लायडिंग ह्या विंडो आहे, स्लायडिंग विंडोनंतर प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीची अशी मोठी बाल्कनी आहे, जी तुम्हाला प्रॉपर वापरात येईल। बाल्कनीमध्ये जर तुम्ही उभे राहिलात असा मोकळा व्ह्यू असणारा तुम्हाला फ्लॅट मात्र नक्की मिळू शकतो। आणि जेव्हा ह्या बाल्कनी किंवा हॉलमधनं आपण ह्या साईडला जाणार आहोत त्यावेळेला इमिडिएटली जर तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला इकडे एक सुंदर चांगलं मोठं एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मिळतं, जे हे कॉमन असणार आहे। ह्याच्या त्या फिटिंग आहेत त्या बसून आपल्याला मिळते। नव्या कोरा जागवारची फिटिंग मात्र याच्यामध्ये असणार आहे। आणि नंतर ह्याच्यात परत एक ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे, तो मात्र खूप मोठा आणि खूप प्रशस्त आहे। इकडे तुमची वॉशिंग मशीन लागेल आणि इकडे तुमचे पूर्णपणे कपडे वगैरे सगळे वाळत घालायला तुम्हाला एवढी मोठी जागा इकडनं आहे, जिकडनं तुमचं मेट्रो स्टेशन 7 मिनिटाच्या अंतरावरती आहे। आणि हे सगळं हिरानंदानी इस्टेट म्हणा किंवा मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप सुंदर आणि चांगल्या पद्धती, घोडबंदर पण जवळ आहे। ज्या मंडळींना असं वाटतं की रोड टच घर हवं आहे तर एक पर्याय हा असू शकतो। ऋतू टावरच्याच बाजूला हा सांगवी नेस्टा नावाचा हा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यात OCCC किंवा कोणत्या बँकेकडनं आपण लोन घेण्याचा जर विचार केला तर इथे त्या पॉसिबिलिटी आहेत, कारण OC ह्या बिल्डिंगला आलेली आहे, सोसायटी झालेली नाही आहे। सोसायटी पण लवकरच होण्याचे चान्सेस आहेत। आणि त्याच्यामुळे मग मला असं वाटतं हा एक फ्लॅट 1 BHKचा ऑप्शन आपल्याकडे चांगल्या पद्धतीचा नक्की असू शकतो। आणि जर समजा आपण या कॉमन वॉशरूम बाथरूमच्या जर अपोजिट डायरेक्शनला जर गेलो तर अपोजिटला तुम्हाला 2 प्लॅटफॉर्म असणारं, इथं फ्रीज ठेवायला जागा, 2 प्लॅटफॉर्म असणारं एक किचन आहे, जे किचन तुम्ही बघू शकता भरगतचं आणि मोठं आहे। जागेवरचे फिटिंगचे सगळे सामान इथं ठेवलेले आहेत पॅक बंद करून, कारण विकत घेतल्यानंतर ते सेट करायला त्यांना बरं पडेल। आणि परत तुम्हाला किचनमध्ये अशी चांगली मोठी बाल्कनी पण उपलब्ध आहे, जी ओपन व्ह्यू तुम्हाला दर्शवतं। सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला ह्या तुमच्या ह्या बाल्कनीमधनं मात्र नक्की निदर्शनास येतो, जिथून तुमच्या शाळा म्हणा बाकी सगळ्या गोष्टी प्रॉपरली दिसतात। ज्यावेळेला आपण हे परत बंद करून घेऊ, कारण की हे दरवाजा हवेमुळं आपटतो। आणि नंतर जेव्हा आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इथं परत एक स्टोरेजसाठी मोठी जागा आहे, इथे एक स्टोरेज होईल। आणि नंतर तुमचं हे बेडरूम इकडे येतं, हे मास्टर बेडरूम असणार आहे। ह्या मास्टर बेडरूममध्ये जर तुम्ही बघितलं ह्याच्यात पण स्पेस बघितला तर खूप मोठा चांगल्या पद्धतीचं स्पेस आहे। आणि इथे पण कपाट, मोठं चांगल्या पद्धतीचं कपाट तुम्हाला इकडे लावता येणार आहे। आणि जेव्हा तुम्ही इकडे परत ह्या बेडरूममधनं ह्या साईडला येणार आहात त्यावेळेला इथे पण तुम्हाला एक चांगली मोठी बाल्कनी उपलब्ध आहे, जे तुम्ही तुमच्या बाल्कनीचा आनंद 1 BHKमध्ये, नॉर्मली 1 BHKमध्ये बाल्कनी मिळायला थोडा त्रास होतो,
पण आता ह्याच्यात मात्र ही बाल्कनी तुम्हाला नक्की मिळते आणि ती पण काय बाल्कनी नसती छोटी नाही, चांगल्या मस्तपैकी मोठी अशी बाल्कनी पण तुम्हाला मिळते. लांबलचक आहे, चांगल्या 8 फुटाची बाल्कनी जवळ आणि 3.5 फूट रुंद असणारी ही अशी बाल्कनी मिळेल. आणि जस्ट ह्या बेडरूमच्या जर आपण ह्या साईडला आलो तर इथे तुम्हाला परत वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असं मोठं, प्रशस्त आणि चांगलं असणार आहे, ज्याच्यात जॅग्वारची फिटिंग असणार आहे. आणि हे फिटिंग आपल्याला घर घेतल्यानंतर इमिडिएटली हे सगळं लावून मिळणार आहे. अशा पद्धतीचा हे याचं शेवटचं बाथरूम आहे. अशाच पद्धतीचा हा 1 BHKचा फ्लॅट आहे. आत्ता हा कोट करताना 1 करोड रुपयाची ऑल इन्क्लुजिव्ह इंक्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, मेकॅनिकल, पार्किंग अशी कोट करून 1 करोड रुपयाची किंमत ठेवलेली आहे. पैशांचा आढावा, सगळा पैशांचं येणं जाणं किती फास्ट, किती लवकर, कशा पद्धतीचं येणार आहे आणि लोनचं काय, त्या सगळ्या गोष्टींचा जर सर्वांनी विचार केला तर त्याच्यानंतर ह्याच्यात निगोशिएशन पार्ट उपलब्ध असणार आहे. अशाच पद्धतीचे नवे, जुने आणि चांगल्या पद्धतीचे वेगवेगळे घरं रोज दाखवण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि आम्हाला रोज हजर करण्यासाठी बघा हवा, एवढी हवा आहे की दरवाजा आपटतात. अशाच पद्धतीचे रोज कामं करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथीची फार गरज आहे. ते 7 म्हणजे नंबर 1 जास्तीत जास्त घरं बघा. नंबर 2 आम्हाला ते सबस्क्रायबर्स करा, शेअर करा, कमेंट्स द्या, जेणेकरून आम्ही काम करू. राहिला प्रश्न घेण्याचा, तर तुम्हाला आवडलं तर घ्या, पटलं तर घ्या, नाही पटलं तर नका घेऊ, काय प्रॉब्लेम नाही. आपलं काय जबरदस्ती नाही की नाही तुम्ही आलंच पाहिजे, आमच्याकडून घेतलंच पाहिजे. आमचं काम आहे दाखवण्याचं आणि ते काम मी मात्र माझ्या नैतिकतेप्रमाणे रोज चाललेलं आहे. बाकी तुम्ही विचार करा किती करायचं. तो तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरे.